आज सकाळी सकाळीच ना एक पार्सल आलं होतं, काय ते पुढे दाखवते. त्याआधी ना हा पडदा खूप दिवस झाले मी चेंज केला नव्हता, सो तो आधी लावून घेतला आणि घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली. तेवढ्यात पिल्लू बोलते, आई मला डाळिंब सोलून दे. तर तिला ते सोलून दिलं. आजकाल तिचं ना डाळिंब खाण्याचं जरा कमीच केलं आहे मी, कारण जेव्हा पण ती डाळिंब खाते ना, नुसते तिचे दात ना नुसते भुतासारखे दिसतात. असं पार्सल तर आलं होतं, पण काय होतं आतमध्ये मला माहीतच नव्हतं, कारण खूप पार्सल बुक केले होते मी. पार्सल ओपन केलं तर काय आतमध्ये लॉन्ड्री बास्केट होतं. हे मी पिल्लूच्या खेळण्यांसाठी मागवले, कारण लास्ट टाईम मी जे कपड्यांसाठी ज्या बॅग मागवल्या होत्या ना, त्यातच पिल्लू खेळणी ठेवत होती, म्हणून हे मागवलं. क्वालिटी तर एवढी काही खास नाही वाटली मला, पण असू दे, खेळणी ठेवण्यासाठी खूप छान आहे. बाकी हेवी आपण काही त्यात ठेवू शकत नाही, पण साईजला खूप मोठा आहे. आता त्यात खेळणी ठेवण्याऐवजी ना पिल्लू स्वतःच त्यात जाऊन बसली. तिला खूपच मजा येत होती. नंतर संध्याकाळच्या जेवणात ना मी कारल्याची भाजी बनवते. त्यासाठी ना मी कारले चिरून ना ते भाजून घेते, कारण त्यांना तसेच आवडतात. अशीच न भाजता जर केली ना तर ती आवडीने खात नाहीत. कारलं भाजते तोवर मी फोडणी तयार केली. त्यासाठी कढईमध्ये ना थोडं तेल घातलं, त्यात जिरे, मोहरी, लसूण आणि कांदा छान फ्राय केला. नंतर त्यात टोमॅटो घातला. टोमॅटो परतून त्यात हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून छान मिक्स करून घेतलं आणि त्यात थोडंसं किसलेलं खोबरं घातलं. नंतर त्यात कारलं घातलं, वरून थोडीशी चिमूटभर साखर घातली. भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते, आम्हाला तर खूप आवडते. चला, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.